ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 ओम अज्ञानतिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा गदामह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथं वितं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनाश्रितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदानि सहगणललिता श्रीविशाखान्वितानि। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमस्ते। सप्तकांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी विश्वानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशधारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे। मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरो दीनतारिणं परमानन्दमाधवम्। हरे कृष्ण। राधा श्रीमद भगवद गीता अध्याय क्रमांक 2 श्लोक क्रमांक 59 चर्चा करणार। श्रीमद भगवद गीता श्लोक असा आहे, विषयाविनिवर्तन्ते निराहारस्य देहिनां रसवर्ज्यरसो अप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तन्ते। विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनां रसवर्ज्यरसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तन्ते। विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनां रसवर्ज्यरसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तन्ते। भाषांतर। देहधारी जीवात्मा जरी इंद्रिय उपभोगापासून निवृत्त झाला तरी त्याची इंद्रियविषयीची गोडी राहते, परंतु उच्चतर रसाचा अनुभव घेऊन
अशी विषय कार्ये थांबविल्यास त्याची चेतना स्थिर होते. तात्पर्य ऐसी भक्तिवेदांत स्वामी श्री गुरुदेव. मनुष्य दिव्य स्तरावर स्थिर झाल्याविना इंद्रतृप्तीपासून पूर्णपणे परावृत्त होऊ शकत नाही. विधिविधानाद्वारे इंद्रिय उपभोगापासून निवृत्त होण्याची पद्धती ही कशी आहे ही काहीशी रोगी मनुष्याने विशिष्ट खाद्य पदार्थापासून पथ्य पाळल्याप्रमाणे आहे. पण रोग्याला अशी बंधनेही आवडत नाहीत आणि त्याची खाद्यपदार्थामधील रुचीही नाहीशी होत नाही. त्याचप्रमाणे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा आणि ध्यान इत्यादींनी युक्त अष्टांग योगासारखी काही आध्यात्मिक मार्ग श्रेष्ठ ज्ञान नसलेल्या अल्पबुद्धी लोकांसाठी आहे. तथापि कृष्ण भावनेतील प्रगतीच्या बळावर ज्या व्यक्तीने भगवान श्रीकृष्णाच्या अप्रतिम सौंदर्याची गोडी चाकली आहे त्याला निर्जीव प्रगतीपथावर निर्जीव भौतिक गोष्टीविषयी मुळीच गोडी राहत नाही. म्हणून जीवनातील आध्यात्मिक प्रगतीपथावर असणाऱ्या अल्पबुद्धी नवसाधक व्यक्तीसाठी बंधने असतात. मात्र अशी बंधने जोपर्यंत एखाद्याची कृष्ण भावनेमध्ये वास्तविक गोडी निर्माण होत नाही तोपर्यंतच केवळ चांगले आहे. जेव्हा मनुष्य खऱ्या अर्थाने कृष्ण भावनाभावित होतो तेव्हा त्याची अशा निरर्थक गोष्टींमधील गोडी आपोआपच क्षीण होते. हरे कृष्ण. अतिशय श्लोक मार्मिक आहे. हरे कृष्ण. आज त्यांचं प्रवचन होतं पण मी इथं असल्यामुळे त्यांनाही आनंद झाला माहिती. तर या श्लोकामध्ये भगवान सांगतायत की कशा पद्धतीनं की हा ध्येयधारी जीव जरी इंद्रिय उपभोगापासून निवृत्त झाला तरी आता इंद्रिय भोगापासून निवृत्त तर प्रभुपाद एक वेळ खूप छान उदाहरण देतात. तसं कधी कधी बांबूचं झाड आहे माहिती आहे आपल्याला. बांबूचं बेट. ते बांबूचं बेट जर नष्ट करायचं असेल तर शेतकरी काय करतो माहिती काय करतो? त्याला काडी सगळा टाकून काडी लावून पेटवून घेतो. बरोबर आहे. जरी ही बांबूचं बेट काडी लावून जरी पेटवलं पण त्याच्यामध्ये काय होतं कुठेतरी बीज राहतं. जर पावसाचं वातावरण त्या ठिकाणी पडलं पाऊस पाणी पडला जर का जर असलं तर ते काय होतं परत तसं हे एक उदाहरण आहे की कशा पद्धतीनं आपली विषयीची इंद्रिय जी आहेत ते अतिशय दृढ आहेत. तर ह्या इंद्रिय विषयातून निवृत्त होण्यासाठी खरोखरच भगवत भक्ताला काय करावं लागेल? कुठली आग लावायला लागेल? भगवत भक्तीची अग्नी काय केली पाहिजे? अग्नी प्रज्वलित केली पाहिजे. पण परंतु भगवत भक्तीचं साधन जरी आपण घेतलं तरी काय केलं पाहिजे? ते भगवत भक्तीचं साधन हे भक्तामुळे चालतं. भगवत भक्तांच्या संघामध्ये असून पण भगवत भक्तांच्या संघापासून आपण ज्यावेळेस दूर जातो त्यावेळेस काय करतं? ते विषयाचं कुठंतरी बीज आपल्या हृदयामध्ये काय असतं? स्थित असतं. आणि हे विषयाचं बीज परत आपल्याला काय करतं? ते
हरी बोल, हरी बोल, हरी बोल. तर हे विषयाचं बीज परत त्याला जसं वातावरण निर्मित होईल तसं ते बीज काय होणार परत म्हणून या ठिकाणी प्रभुपाद सांगतायत की हा ध्येयधारी जीवात्मा जरी इंद्रिय भोगापासून निवृत्त झाला तरी त्याची इंद्रियविषयीची गोडी राहतेच. ही इंद्रिय म्हणजे आपली काय पंच महाभूतापासून हे बनलेले शरीर आहे. या शरीर हे विषय आहे, इंद्रिय विषय आपण आपले कान, नाक, डोळा, त्वचा, जीवा ही सर्व इंद्रिय आहे. ही इंद्रिय आपला घात करू शकतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात या इंद्रियांना वळण लावलं पाहिजे. काय दोष आपण माहिती पडिले वळण इंद्रिया सबळ. या इंद्रियांना वळण लावण्यासाठी आपल्याला हा भक्तीचा मार्ग हा समजला. म्हणून आपण काय केलं पाहिजे भगवत भक्ताच्या संघामध्ये भक्तीचा एक आपल्याला काय मिळाला आहे एक चान्स मिळाला. म्हणून भगवत भक्तीच्या या संघामध्ये तर भगवत भक्तीच्या संघात असल्यानंतर काय म्हणतात आपण नियमित नियम पाळतो हे की नाही. तर अष्टांग योग पद्धती आहे. कुठली योग पद्धती आहे अष्टांग योग पद्धती. तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात अष्टांग योग पद्धतीमध्ये पहिली काही काय सुरुवात होते यम नियम यम नियम आसन प्राणायाम त्यानंतर प्रत्याहार धारणा आणि ध्यान. ध्यान लावून होतो. प्रभुपाद म्हणजे की कलियुगासाठी ध्यान धारणा नाही आहे. कारण मन कसं आहे चंचल आहे. त्या चंचल मनाला ध्यान लावण्यासाठी गेलं आजचं बघतोय. आज आपण ते लाईफस्टाईल कशी आहे आपली आपण यम नियम पाळतो का. म्हणून पहिल्यांदा आपल्याला फास्ट फूड म्हटलं की आपल्याला काय होतं नुसतं नाव जरी घेतलं तरी जिभेला पाणी. तसं कोणाला चिंच कोणी म्हणत चिंच किंवा आवळा नुसतं नाव जरी घेतलं तर आपल्याला काय होतं तोंडाला पाणी सुटतं. किती लोक पाहिजे तोंडाला पाणी सुटतं. पडिले वळण इंद्रिया तसं हे इंद्रियाला वळण पडलेलं आपण हे नाही. म्हणून या जगामध्ये विषय इतके आहेत आज तर काही बोलायला तर म्हणून यम नियम त्याच्यानंतर काय आहार यम नियम आसन ही सिक्वेन्स दिलेली. या पद्धतीने जर भगवत भक्ती जर आपल्याला करायची म्हणलं तर खूप आपल्याला अवघड आहे ठीक आहे. तर म्हणून प्रभुपादांनी सिंपल थेअरी या ठिकाणी दिली की कशा पद्धतीने आपण एक करू शकतो. तर तात्पर्यामध्ये त्याच्यात सांगितलं. तर इंद्रियांची गोडी राहतेच जरी इंद्रिय विषयापासून निवृत्त झालं तरी. म्हणून नुसतं निवृत्ती घेणं महत्वाचं नाही. जरी निवृत्ती झालं तर इंद्रियाची जी आसक्ती जी आहे ते विषयां आपल्याकडे आहेतच गोडी राहतेच. परंतु उच्च रसाचा अनुभव केला उच्च रसाचा जर अनुभव घेऊन अशी विषय कार्य थांबविल्यास त्यांची चेतना स्थिर होते. आपल्याला चेतनेला काय करायचंय स्थिर करायचंय. आपली जी चेतना जी आहे ना काय करायचंय स्थिर करायचं. तर हे स्थिर करण्यासाठी आपल्याला काय उच्च रसाचा अनुभव असला पाहिजे. जोपर्यंत उच्च रस जसं की कधी कधी आपण म्हणतो एखादा व्यक्ती जर भिक्षुकाला आपण पाहिलं तर काय करतो तर तो शिळ पाक खातो. आपल्याला काय शिळ पाक खातोय ना आजार होईल. अरे आजार नाही होणार का त्याची पाचवण्याची काय होईल शक्ती एखाद्या खरोखरच कधी ना असं काही तर त्याला आजार घडू शकेल. तर नुसतं आपण त्याला सांगू का की बाबा त्या हातात टाक तू शिळ का खातोय तो कधी खाईल कधी टाकेल तो जर त्याला उच्च रस
जर कोणी एखादी सकाळी स्वयंपाकीत बसलेलं ते घरामध्ये आपला अन्न शिजवते, स्वयंपाक चाललाय, जर का जर भिक्षुक आला तर त्याच्या हातात जर ताजी भाकरी दिली तर तो शिळ्या भाकरीचा काय होईल? आनंद. तसं आपल्या जीवनामध्ये ह्या इंद्रिय विषय आपले जेवढे आहेत ते विषय जे आहेत ते आपल्याला आनंद देत असतात. पण या विषयातून जर भगवत भक्तीचा ज्यावेळेस आपण आनंद आपल्या जीवनामध्ये घेतो त्यावेळेस ते आपोआपच आनंद जो स्वतः जो आनंद आहे आपण प्राप्त. तर म्हणून या ठिकाणी प्रभुपाद सांगतायत की इंद्रियावरती विजय मिळवण्याचा प्रयत्न अनेक विविध ऋषींनी सुद्धा केलेला आहे. तर आपण बघू शकतो की तिसरीतले अनेक महान ऋषी त्यांनी सुद्धा काय केलेले? इंद्रियावरती विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न केलेला. आणि आपण बघू शकतो विश्वामित्र मुनी, सौभार मुनी, अशा अनेक मुनींचे काय त्यांनी आपल्या इंद्रियावरती कंट्रोल केलं होतं. सौभार मुनी असे एक महान मुनी होते की त्या मुनींनी आपल्या इंद्रियावरती नियंत्रण करण्यासाठी ते समुद्रात जाऊन, आणि त्यांचं काय झालं, मेंढीची घुंगरं वाजली आणि इंद्र महाराजांना भीती वाटली की आता सौभार मुनी इतक्या तपस्या करायला लागलाय आणि ही जर तपस्या जर केली आणि हा कशासाठी करतोय, कदाचित इंद्रपदासाठी करतोय का? विश्वामित्र मुनी, सौभार मुनी पाण्यामध्ये गेले. हा, पण विश्वामित्र मुनींनी अशी तपस्या केली, मेंढीच्या घुंगराने त्यांची तपस्या विश्वामित्र मुनी. त्यानंतर सौभार मुनी पाण्याच्या खाली गेले आणि तिथं त्यांनी तपस्या चालू केली. पण जी मासा आहे मीन, त्यांचं फक्त दोन माशांचं मिलन पाहिलं, तिथून त्यांचं पतन झालं. परत ते धरतीवरती आले आणि किती संसार. तर म्हणून इंद्रियाला केवळ नियंत्रित करणं ही फार मोठी गोष्ट नाहीये. इंद्रियाला नियंत्रित त्यावेळेस होईल ज्यावेळेस इंद्रिय उच्च रसाचा अनुभव घेईल. जोपर्यंत उच्च रस आपल्याला प्राप्त होत नाहीये तोपर्यंत आपल्याला भौतिक रसामध्ये आपल्याला आनंद मिळवण्याची इच्छा प्राप्त होत नाही. तर म्हणून या ठिकाणी प्रभुपाद सांगतात की उच्च रस आता अनुभव घेऊन मनुष्य दिव्य स्तरावरती स्थिर झाल्याविना इंद्रतृप्तीपासून पूर्ण परावृत्त होऊ शकत नाही. आता दिव्य स्तर, दिव्य म्हणजे दिव्य आनंद, आणि हा दिव्य आनंद आपल्याला कधी प्राप्त होईल? ज्यावेळेस खऱ्या अर्थानं भगवंतांचा आपण नाम स्मरतो, खऱ्या अर्थानं आपण भगवंताच्या भक्तीमध्ये उठतो, त्यावेळेस आपल्या दिव्य स्तराचा अनुभव आपल्याला मिळेल. तर म्हणून विविध इंद्रियांद्वारे इंद्रिया भोगापासून निवृत्त होण्याची पद्धत ही काहीशी वेगळी आहे. जसं की रोगी मनुष्य विशिष्ट खाद्यपदार्थापासून पथ्य पाळण्याप्रमाणे, एखादा रोगी व्यक्ती आहे आणि त्याला खाद्यपदार्थ एखाद्या गोष्टींमधला जो रोग होत असेल त्याने काय केलं पाहिजे? पथ्य पाळलं पाहिजे. आणि या पथ्याद्वारे काय होईल? त्याला आराम मिळेल. परंतु आज या समाजामध्ये प्रत्येक व्यक्ती रोगी आहे. कारण प्रत्येक व्यक्ती रोगी आहे, खरोखरच रोगी आहे का? शारीरिक रोग तर आहेत, मानसिक रोग, सगळं काही शरीर स्वस्थ आहे, पण मनापासून जडलेले अनेक रोग.
मी आता उदाहरण देत होतो की आज कलियुगामध्ये मानसिक रोग जास्त झाले, ठीक आहे. मनोरुग्ण जास्त आणि मनोरुग्णांचे डॉक्टर जास्त आत्महत्या करतात. आज जर सुसाईड रेट जर बघितला तर मनोवैज्ञानिकांचा जास्त रेट आहे. असं का? कारण ते सगळ्यांचेच प्रॉब्लेम ऐकतात हो. आता आपल्यापाशी एखादं आपण कोणापाशी जर बसतो, आज कोणा आपण बघतोय, एक आले शेजारचे, दुसरे आले, तिसरे आले, सगळ्यांनी प्रॉब्लेम जर सांगायचं म्हटलं आपलं पण म्हणजे अरे आपण प्रॉब्लेम मध्ये अडकलो, आहे की. तर म्हणून मनोरोग का? कारण त्यांना माहित नाही की मनोरोगांची पण कॅपॅसिटी ऐकण्याची पण असते ना. आणि हे सगळ्यांचे प्रॉब्लेम ऐकून तू उठणार कुठं. कारण आपण बघा प्रत्येक गोष्ट भरली 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 अत्याहार केल्यानंतर आपलं काय होतं. आपल्याकडे अशी काही लोक आहेत, अशी काही या जगामध्ये लोक आहेत की जीवेवरती नियंत्रणच नसतं. आणि या जीवेवरती नियंत्रण नसतात, ते खातात खातात परत बाहेर जाऊन तो उलटी करतात, परत खायला होतं. असे पण जगात लोक आहेत. आपले इस्कॉनमध्ये असं एक उदाहरण झालं. ते एक व्यक्ती होता, त्याला बटर हलवा आवडायचा. तो असा खायला की त्याला पोट अक्षरशः त्याचं ऑपरेशन करून तो हलवा काढावा लागला. म्हणजे एवढं वेस्टर्न होता, वेस्टर्न व्यक्ती होता. प्रदेश जसं आता आपण बऱ्याच आपण लोक शेतकरी आहोत, आपल्यापाशी जर्सी गाय आहे का कोणाला? म्हणजे त्या गाईचा अपमान करतो, ती पण गायच आहे, पण त्या गाईला सेन्सच नाही. खायला दिलं तर तरी पण ती आंबरते. कुणाला आहे का? असं पण नाही. तर तरी पण ते आंबत. म्हणजे देशी गायला थोडं जरी खायला दिलं ना तर ते खाऊन आपलं तृप्त होते, लागली भूक तर परत खायला नाही तरी पण ते असे हे करत. पहिला नुसती ती खायला माहिती काय असेल, कदाचित तिकडचा इफेक्ट आहे, आपल्याकडची नाही. तर आणखीन एक वेळ त्यानं असंच खाल्लं आणि एक महाराज म्हणते की महाराज असं असं एक भक्त त्याचं त्यांना हलवा करायचं, हे दुसऱ्यांदा घडलं. म्हणजे अमुक तोच व्यक्ती आहे का जरा बघ. तोच व्यक्ती होता. म्हणजे एवढी शरीर वेदना घेऊन परत आणि त्यांना हलवा टेस्ट करून दुसऱ्यांदा त्याचं ऑपरेशन केलं. कारण काय? तेच इंद्रिय. म्हणून इंद्रियाला केवळ नियम देऊन नाही तर त्या इंद्रियाला उच्च रस जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत ते आपल्याला काय माहिती आहे, अत्याहार केल्यानंतर आपल्याला त्रास होणार आहे. पण हे जोपर्यंत आपल्याला ज्ञात होत नाहीये तोपर्यंत अज्ञानात असे अपराध करतच राहणार, अज्ञानात अशा चुका करत राहणार. तर म्हणून इंद्रिय निवृत्तीपासून निवृत्ती होण्याची पद्धत ही काहीशी रोगी माणसाप्रमाणे रोगांमध्ये. कारण रोग्याने काही नियम पाळले तर त्याचा रोग बरा होईल. पण रोग बरा झाला की परत काय करतो तो व्यक्ती, परत आपला आहे तसं करायला. म्हणून रोग फक्त नष्ट करण्यासाठी किंवा मुळातूनच काढण्यासाठी आहे. रोग मुळातूनच काढण्यासाठी जर असेल, हे जर ज्ञात झालं तरी आपल्याला जीवन चांगलं सुंदर जगायचं जर असेल तर आपल्या सवयीच बदलल्या पाहिजे. तर हे नियम जे आहेत, ज्ञानी माणसाला नियम घालायला लागते का? हे नियम झाले कसे? जो व्यक्ती अज्ञान आहे तोपर्यंत नियमाचं तो काय करतोय, पालन करण्याचा प्रयत्न करतो. या अर्थानं जो ज्ञानी होईल तो आपोआपच आपल्या जीवनामध्ये नियमित करणार. तर म्हणून रोग्याला बंधने आवडत नाही. खाद्यपदार्थांमधील रुची ही नाहीशी होत नाही. त्याचप्रमाणे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान इत्यादी युक्त हे अष्टांग योग. आणि अशी पूर्वी काय करायची, योगी आपल्या इंद्रियांच्या वरती
नियम पालन करून हळूहळू हळूहळू, म्हणून आपली जी भगवत भक्ती जी आहे ना, हे अष्टांग योगापेक्षा पण पुढची आहे. कसे? अष्टांग योगापेक्षा पण पुढची आहे. म्हणून प्रभुपाद म्हणतात की अल्पबुद्धीसाठी नियम हे अल्पबुद्धीसाठी आहे. आध्यात्मिक मार्ग श्रेष्ठ ज्ञान नसलेल्या अल्पबुद्धी लोकांसाठी. अष्टांग योगासारखी जो योग जे आहे ते अल्पबुद्धीच्या लोकांसाठी. कृष्ण भावनेतील प्रगतीच्या बळावर ज्या व्यक्तीने भगवान श्रीकृष्णाच्या अप्रतिम सौंदर्याची गोडी चाकलेली आहे, त्याला निर्जीव भौतिक गोष्टीविषयी मुळीच रुची राहत नाही. तर म्हणून हे कृष्ण मंत्र जो आहे, तुमचं नामस्मरण जे आहे भगवंताचं, त्या नामस्मरणामुळे आपल्याला आपोआप इंद्रियांच्या वरती नियंत्रण मिळतं. का? तर हे उच्च स्तराची गोडी आहे. म्हणून ही जीवाने आहे ना, जीवेला आपल्याला नियंत्रित असणं आवश्यक. म्हणून रूपगोस्वामींनी उद्देशामध्ये सांगितलेलं की आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये जर काय म्हणतात त्याला, उच्चतर टेस्ट किंवा एखादं गोडी किंवा एखादं साधना प्राप्त करायची जर असेल, तर पहिले आहे की वाचेपासून चालू करावं. पुढे बसून वाचो वेगम मनसा क्रोध वेगम, वाचो वेगम मनसा क्रोध वेगम, जीवा वेगम उदरस्थो वेगम. तर पहिलं जे आहे की वाचा आहे ना. आपण बघा बोलताना सुद्धा ठीक आहे, आपण चालताना काय करतो, आपण पुढचा पाय जर स्थिर झाला तर पाठीमागचा पाय आपण काय करतो, उचलतो. बरोबर आहे. बोलताना आपलं तसं होतं का? पुढे त्या व्यक्तीचा काय होईल याचा विचार करत आपल्यातून काय जातं, फटाक्षेनं काहीतरी गोष्ट. का असं? कारण आपल्या जीवेवरती नियंत्रण. वाचो वेगम मनसा क्रोध वेगम. वाचेनंतर ही जी वाचा जी आहे ना, म्हणून पहिल्यांदा आपण चालवतो वाचेपासून. सरळ इंद्रिय वाचा, मन, उदर, उपस्थ ही एका सरळ रेषेत आहे. म्हणून या वाचेलाच कलियुगामध्ये नियंत्रित करण्यासाठी प्रभुपादांनी दिलेलं साधन काय? हरिनाम. म्हणून नाम का महत्वाचं आहे? कारण वाचन पहिलं काय आहे, नाम. घे घे वाचा, घे घे तुकाराम महाराज, घे घे वाचे नाम तुकोर, नाम विठला, नाम घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे. रूपगोस्वामींच्या तुकाराम महाराज पहिले वाचे होते, घे घे माझे वाचे नाम विठोबाचे. म्हणून वाचेवरती त्यावेळेस नियंत्रण येईल त्यावेळेस आपण नामस्मरण. विषयाला कारणीभूत आहे वाचा. ठीक आहे. म्हणून वाचा वेग मनसा क्रोध वेग. मन, मनामध्ये क्रोध असतो. या मनावरती कधी नियंत्रण होईल आपल्याला? ज्यावेळेस आपल्याला वाचन आपण अनेक वाचेमध्ये आपण मनाला काहीतरी संमिलित केले. वाचन ज्यावेळेस आपण नामस्मरण केलं त्यावेळेस मन काय करतो, मनाने ऐकतो. म्हणून कधी कधी आपल्या वाचेमध्ये आणि कानामध्ये किती अंतर आहे? कधी कधी 4 बोटाचा अंतरही आपल्याला 4 फरलांगासारखं वाटतं. बोलतो पण आपण ऐकत नाही. किती वेळा असं आपलं झालेलं आहे, नाम घेतो पण आपण ऐकत नाही. होते की भरपूर वेळा होतो.
तर जे नाम आपण घेतो ते काय केलं पाहिजे, कानानं ऐकलं पाहिजे. आणि कानानं वाचेलं नाम घेणं आणि ऐकणं याच्यामध्ये आपलं मन असतं. याच्यामध्ये मन असतं. मग त्या मनाला जर नियंत्रित करायचं असेल तर बोललेलं आपण काय केलं पाहिजे, आपण ऐकलं पाहिजे. तर वाचन ऐकायचं. वाचा वेगम मनसा क्रोध वेगम. ज्यावेळेस मनानं ऐकलं, मन त्या नामात लावलं, तर क्रोध काय होतो, नियंत्रित होतो. आणि क्रोध नियंत्रित झाला, वाचे वेगम मनसा क्रोध वेगम जीवा वेगम, उदर पोटावरती नियंत्रित, नंतर उपस्थ जे इंद्रिय त्याच्यावरती पण आपल्याला काय होतं, नियंत्रण. म्हणून वाचा किती महत्वाचे आहे, ठीक आहे. म्हणून या ठिकाणी प्रभुपाद सांगतात की भौतिक गोष्टीविषयी मुळीच गोडी राहत नाही. म्हणून जीवनातील आध्यात्मिक प्रगती पथावरती असणाऱ्या अल्पबुद्धी नवसाधक व्यक्तीसाठी बंधने असतात. बंधने ही कुणासाठी असतात, नवसाधकासाठी बंधने, ठीक आहे. जर कुणाचं जर वाचेवरती जर नियंत्रण नसेल तर आपण ठरवलं पाहिजे की मी नवसाधकच आहे. म्हणून प्रभुपाद म्हणतात की कधी कधी आपल्या भक्तांनी सुद्धा आपल्याला नेहमीच सांगितलं पाहिजे की मी आत्ताच भक्तीत आलो. जोपर्यंत असं आपण समजत नाही ना मी आत्ताच भक्तीत आलोय, तोपर्यंत आपण प्रगती होणार नाही. तर आपण मस्त बोलले मला अनेक वर्ष झाले आणि सिनियर तो ज्युनियर एक असं जर आपण करत राहू ना तर आपली प्रगती कधीच होत नाही. प्रभुपाद म्हणतात कधी कधी आपला त्या गंगेतला दगडाचा असतो गंगेमध्येच, तो फोडला तर हात फोडला जाईल. म्हणून भक्तीमध्ये खूप आपल्याला काय म्हणतात त्याला सतर्क राहिलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत आपण सतर्क राहिलो आणि प्रत्येक भक्तांशी आपण आपला व्यवहार असा कसला पाहिजे, मी पण आता नवसाधक भक्त. ज्यावेळेस आपला अंबलनेस असा येईल नवसाधकाप्रमाणे त्याच वेळी खऱ्या अर्थानं आपल्याला म्हणून अशी बंधने जोपर्यंत एखाद्याची कृष्ण भावनेमध्ये वास्तविक गोडी निर्माण होत नाही तोपर्यंत केवळ चांगली आहे. कृष्ण भावनेवर वास्तविक निर्माण होत नाही गोडी. जो मनुष्य खऱ्या अर्थाने कृष्ण भावनाबाई होतो तेव्हा अशा निरर्थक गोष्टीमध्ये आपोआपच गोडी तिची क्षीण होते. त्या भौतिक जगातील अनेक ज्या गोष्टी आहेत आपल्याला क्षीण वाटतात. कधी, ज्यावेळेस आपल्याला कृष्ण भक्तीमध्ये, कारण आपण हा जो संसार आहे ना आपण कृष्णाशी जोडला पाहिजे. कुणाशी जोडला पाहिजे, कृष्णाशी. म्हणून प्रभुपादांना सांगितलं की नवभक्ती ज्यावेळेस येतो तर मला काय सोडावं लागेल तुमच्या ह्या संघात येण्यासाठी. आपण काय उत्तर द्याल, आपण काय उत्तर द्याल सांगा. तुम्हाला सांगितलं की तुमच्या कृष्ण भक्तीत येण्यासाठी किंवा कृष्ण सत्संगामध्ये येण्यासाठी तुम्हाला काय काय सोडावं लागेल, तुम्ही काय उत्तर द्याल. सोडायचं म्हटल्यानंतर कोणच तुमच्या जवळ येणार नाही. लोकांना सोडायचं सांगतो. जसं मी पहिल्यांदा उत्तर काय दिलं तुम्हाला, पहिल्यांदा भिकारीची स्टोरी सांगितली. भिकारी कधी सोडेल, शिळं अन्न कधी खायला सोडेल, त्याच्यामुळं तुम्ही सोडायला सांगू नका. कृष्णाची पहिला जोड, मग आपोआप मग काय होईल, आपोआप सोडेल. मग कृष्णाशी जोडायला पाहिजे. तो येणं की ना काही लोकांच्या वेगळ्या धारणा असतात, कसे पण येतात. जरी आले कृष्णाशी जोडले. असेच एक खूप सुंदर असे एक यात्रेकरू होता. त्याला यात्रा करायला एक व्यक्ती निघाला. अचानक तिच्या पाठीमाग
कुणीतरी डोक लागलं आणि असाच एक व्यक्ती येऊन सत्संगामध्ये बसला. असाच एक व्यक्ती सत्संगामध्ये बसला आणि त्यांना हरे कृष्ण नाम ऐकत ऐकत आपली दिंडी चालणार नाही. अशाच दिंडीमध्ये एक व्यक्ती अनेक दिवस तो संघात बसला आणि त्यांना न जाणे म्हणजे बरं आहे, खायला पण मिळते, ऐकायला पण मिळते. आणि असे 2-4 दिवस तो संघात राहिल्यामुळे त्याला आवडलं. त्याची इंद्रिय काही गप्प बसत नव्हती. एक दिवस जिथं मुक्काम टाकला आणि तो होता काय चोर. तर त्यानं काय केलं की ह्याला दिवसा झोप यायची आणि रात्रीची जाग यायची. ज्यावेळेस कथा संपली ह्याला जाग यायची आणि असं केल्यावर एक ठिकाणी कर्ममध्ये गेल्याने राहिला. असे 10-15 भक्त होते त्याच्याबरोबर. मग त्यानं काय केलं, इकडची बॅग तिकडं, तिकडची बॅग इकडं, इकडची बॅग तिकडं, हात गप बसून होती. आणि सकाळी सगळे उठल्यानंतर म्हणले की माझ्या बॅगमध्ये की माझी बॅग नव्हती. आणि याला पाट्याची झोप लागली होती. हा म्हटला, अरे वास्तविकता तुमच्या बॅग मधलं कोणाचं साहित्य काय झालेलं, कारण आतापर्यंत कथा ऐकल्यावर आहे, तुमच्या हेअर टेस्ट केली होती, त्यामुळे ह्यांनी तिचे काय बॅग मध्ये असणारे जे साहित्य आहे ते घेण्याची तिची इच्छा मिळली होती, पण इंद्रिय त्याला गप बसून देत नव्हती. इंद्रिय काय झाली, त्याला गप बसून देत नव्हती. त्याने बॅगा इकडे तिकडे केलं, पण त्याचं साहित्य घ्यायची तिची हिंमत म्हणला की भावानो, मी पूर्व माझं कार्य जे होतं ते लुटार होतं, मी चोर होतो, पण तुमच्या संघात आल्यामुळे माझी भावना बदललेली आहे, पण इंद्रियांची सवय बदललेली नाही. मला जरा वेळ द्या, मला काय द्या, वेळ द्या. जिथं आहे तिथं साहित्य आहे, मला तुमच्या संघामध्ये. म्हणून आपल्या प्रत्येक व्यक्तीचं इंद्रिय अनेक जन्मजन्मांतरांचे आपली कार्य आहे. म्हणून आपण कुठल्या व्यक्तीला दोषी नाही दिलं पाहिजे, दोषी ठरवलं नाही पाहिजे. कारण इंद्रिया पडिले वळण इंद्रिया, इंद्रियांची वळण जे आहे ना ते आपल्याला पडलेलं आहे, त्याला परत बदलवायचं. पुढचं त्याच्या माहिती आहे का तुम्हाला? पुढे बघा बरं, मोबाईलमध्ये सर्च करा, खूप सुंदर आहे. तर अशी आपल्याला इंद्रिय भगवंतांच्या सेवेत ज्यावेळेस लावणं त्यावेळेस आपोआप हे बदलत. तर म्हणून सोडायची जी गोष्ट आहे ती सोडायची न ठेवता आपल्याला पहिल्यांदा काय म्हटलं पाहिजे, जीव भक्ती व्हावे जोड. म्हणून काय केलं पाहिजे, नाम जोड, आपल्या जीवनामध्ये सेवा जोड. जे काही तुला येते ते आपल्याला कृष्ण भक्तीमध्ये लावण्याचा प्रयत्न कर. कुणाला ड्रायव्हिंग येत असेल तरी ड्रायव्हिंग कर, ठीक आहे. कुणाला स्वयंपाक येत असेल तर स्वयंपाक कर, कुणाला रांगोळी येत असेल तर रांगोळी, कुणाला हार बनवायचं असेल तर. गोपाल म्हणतात, मी असं घर बनवलेलं आहे. काय बनवलेलं आहे? मी असं घर बांधलेलं आहे की ज्या ठिकाणी कोणी येऊन काही आपली सेवा देऊ शकतो, ठीक आहे. काही येण्या प्रकारे काय करत राहा, सेवा करा. जोपर्यंत आपल्याला आपल्या भक्तीमध्ये जर प्रगती जर करायची असेल तर आपण काय केलं पाहिजे, आपल्या सेवेने आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी काय म्हणतो, जबाबदारी. जोपर्यंत आपण भक्तीमध्ये एखादी जबाबदारी घेत नाही तोपर्यंत आपली भक्तीमध्ये प्रगती. जसं विद्यार्थ्यांनी पण अभ्यास करण्याची काय केली पाहिजे, जबाबदारी घेतली पाहिजे, म्हणजे स्वीकारले पाहिजे.
भगवत भक्तीमध्ये हजारो गोष्टी आपल्याला करण्यासारख्या आहेत. आणि त्या करण्यासाठी जोपर्यंत आपण जबाबदारी घेत नाही तोपर्यंत आपली प्रगती होत नाही. म्हणून प्रभुपाद म्हणतात की कृष्ण भक्तीमध्ये माझी प्रगती कशी होईल. प्रभुपाद म्हणतात टेक रिस्पॉन्सिबिलिटी. माझी प्रगती कशी होईल, रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणून प्रभुपादांच्या जीवनामध्ये अशी एक व्यक्ती आहे की प्रभुपादांचं एक जाऊ देवाच्या गाव मॅगझिन जे होतं एका पोलीस स्टेशन मध्ये जिथं कैद्याला अटक करतात ना, कैद खाना असतो तिथे एक मॅगझिन पडलं होतं. तर ती मॅगझिन एक व्यक्ती घेऊन त्याच्यावर प्रभुपादांचा फोटो बघितला. तर प्रभुपादांच्या हातामध्ये सुंदर असे घड्याळ होते. स्विच कंपनी, जुनी कंपनी. एवढं मस्त घड्याळ प्रभुपादांना कोणीतरी भेट दिलं. ते गोल्डन पेटेंट होतं. ते प्रभुपादांचा फोटो जाऊ देवाच्या गावा मॅगझिनच्या पाठीमध्ये छापला. त्याने ते मॅगझिन घेतलं, बघितलं प्रभुपाद, त्याच्याखाली पत्ता होता लोखंडवाला कॉम्प्लेक्स अंधेरी. वाचलं. तसंच मॅगझिन जे होतं जेलमधला खिशी कापू त्याने ती आपल्या खिशामध्ये जाऊ देवाच्या गावा मॅगझिन आणि ते घातलं. ते खिशी कापूला मुंबईमध्ये काही असं 10-12 दिवस ठेवत नाही. लईत लईत 2 दिवस 3 दिवस 4 दिवस ठेवतात त्याला. परत त्याला तर रेल्वे स्टेशनवरती जो खिशी कापून जो होता त्याने ते वाचून त्याला कैद झाला होता. 3-4 दिवस त्याला ठेवलं. 3-4 दिवस ते मॅगझिन त्याने टाकलं. बाहेर आला. त्यानं वाचलं, बघितलं, अंधेरीचा पत्ता शोधत आला. तिथे गेल्यानंतर म्हटलं की म्हणजे हा फोटो महाराज कुठे आहे. म्हणजे आताच हैदराबादला गेले. पुढं हैदराबादला तिथं प्रवचन आहे त्यांचं. लगेच तिने काय केलं, ते बघितलं हैदराबाद. म्हटलं इकडे नवीन करतो दिसला. त्यावेळेस किचनमध्ये लोक कमी होते. मला म्हणलं कुठून आलास. असं असं म्हणलं इकडून आलो. कुठे राहतोस. मुंबईमध्ये. ये म्हणा सब्जी जरा खूप सब्जी काटून दे. सब्जी काटून दिली. तर त्या दिवशी जेवायला दिलं. तुला बरं वाटलं, खायला मिळते वाटतं. 2 दिवस अजून राहिलं. हा बघा ह्यांना भेटायचं. कुठं जाऊ. म्हणले भेटू शकतील. म्हणजे पत्ता द्यायचं ना. त्या पत्ता दिला. पण जायचं भेटायचं आणि परत इथंच यायचं. ह्याच्यात गेले त्याचे 4 दिवस गेले. हैदराबाद जसं तो पोहोचला तसं प्रभुपादांच्या समोरच ते व्यक्ती प्रवचनामध्ये. प्रभुपादांना माहित होतं प्रवचनात बसल्यानंतर पुढच्याच ध्यान कुठं होतं, घड्याळाकडे. प्रभुपादांना लक्षात आलं अतिभक्ती चोरीर लक्षण. प्रभुपादांना माहित होतं बंगालीमध्ये अतिभक्ती चोरीर लक्षण. एखादा व्यक्ती अतिभक्ती करतोय काहीतरी लक्षण ठेवून आलेलं आहे. मग प्रभुपादांनी बघितलं हा की घड्याळाकडे बघतोय. प्रभुपादांनी पूर्ण प्रवचन झालं. त्या डोक्यावर हात ठेवला. छोटस बालक होता. 15 वर्षाचं. तुझं वय काय. 15-16 दरम्यान. म्हणलं प्रभुपाद म्हणजे तुला घड्याळ पाहिजे. नाही नको म्हटलं. लक्षात आलंय प्रभुपादांची बुद्धी एकदम त्यांची. प्रभुपादांनी एकदा कोणाला बघितलं, साधू व्यक्ती आहे, अंतर्ज्ञानी आहे, चेहरा बघितला की लगेच समजतं सगळं काय कुंडलीच आहे. शुद्ध भक्ताच्या समोर एखादा जर व्यक्ती आला, कारण साधना एवढ्या दिवसाची आहे ना, समोर आला की त्याला नाही काय टेम्परेचर आहे, काय स्थिती आहे, काय व्यक्ती आहे, कसं आहे, लगेच समज. प्रभुपाद म्हणजे घड्याळ मला नको घड्याळ. कुठून आलास. विजूवरून. कुणी पाठवलं. म्हणजे अशा भक्तांनी मला तुमचा ऍड्रेस दिला. म्हणजे ठीक आहे
मग त्यांनी काय सांगितलं, म्हणजे प्रभुपादांचं दर्शन घे आणि म्हणजे परत ये मुंबईला. म्हणजे दर्शन झालं म्हणजे जा परत म्हणजे ते परत गेले मंदिरमध्ये. की खायचा तर प्रश्न मिटलेला आहे म्हणले, 2-4 इकडे तिकडे हात मारून कुठेही आपण, मग राहायला पण मिळालं, खायला राहायला मिळालं, चोरी कशाला करायची. मग अनेक दिवस राहिला मग ह्याला सब्जीचं काय केलं, बाजारातून सब्जी आणायची. मग ह्या बालकाला काम सांगितलं आश्रम मध्ये, म्हणजे जा म्हणले, हे तुला मी त्यावेळेस काही 2 रुपये हातात दिलं, भाजी करून येते रुपयाने किलो, ही 69ची वाटते. हां, त्या दरम्यान 2-5 रुपये दिले की तू बरोबर भाजी घेऊन येणार. कधी कधी एक्स्ट्रा आणणार, पैसे तर खर्च झालेले आहेत, मी एक्स्ट्रा भाजी कशी, तर खाली पिशवी लावणार, 2 बटाटे आणखी त्याच्यात टाकतात, 2 वांगी खाली एक्स्ट्रा टाकणार, परत वांगी टाकणार, बरोबर पिशवी, हिशोब मात्र पक्का. तर ते 2-4 आणि त्यानं 4 आणि 10 पैसे मारलेला असायचं. का तुला काही चॉकलेट वगैरे, मुलांची इच्छा काय. असं झालं, बरेच दिवस झाले. प्रभुपादांच्या समोर हा व्यक्ती आला. प्रभुपादांना माहित होतं भाजी, प्रभुपादांना सगळे रेट माहिती असायचे. आज भाजी किती, कोथिंबीर कसे, बटाटे कसे, वांगी कसे, लौकी कसे, प्रभुपाद सगळे बघ. प्रभुपाद ज्यावेळेस असेल त्यावेळेस थोडेफार भक्त असायचे. प्रभुपादांना सगळा हिशोब दिला. प्रभुपाद म्हणजे की ठीक आहे, राहिलेले पैसे म्हणून थोडे राहिले, ते पैसे दे. प्रभुपाद ते पैसे मागून घ्यायचे. असं करत करत बरेच दिवस झाले. तर ह्याला खायची होती कॅडबरी, खायचा याला छंद होता. एकदा बेडबॅग मध्ये तिने कॅडबरी ठेवली होती. हा आला आणि प्रभुपादांना सगळा हिशोब द्यायचा. प्रभुपादांना पहिला प्रणाम केला. प्रभुपादांना जसा प्रणाम केला तशी हे जी बेडबॅग मध्ये कॅडबरी बाहेर पडली. प्रभुपाद म्हणजे हा इकडे काय काय म्हणजे कॅडबरी, प्रभुपाद आपके लिए भी लाया मैंने. प्रभुपाद म्हणले की मैं तो नहीं खाता हूँ, मी तर नाही खाता. कारण प्रभुपादांना माहित होतं याच्यात काय काय आहे, शुगर आहे, कॅफिन आहे. कॅफिन प्रभुपाद म्हणजे की आम्ही खायच नाही. तुला स्वीट आवडतं का म्हणजे मला स्वीट आवडतं, चल म्हणजे मी तुला स्वीट पाहून देऊ. आणि प्रभुपादांनी जाऊन विदिन 7 मिनिटात प्रभुपादांनी काय केलं, खूप सुंदर असं हलवा बनवला. आणि हे कोण होता, सोड शेगाव. आणि प्रभुपादांचा जो तो हलवा जो त्याने खाल्ला ना, असा हलवा आजपर्यंत त्याने कधी खाल्ला नाही. म्हणजे एका शुद्ध भक्ताच्या हाताने केलेला जो प्रसाद आहे, तो भक्ताने केलेला जो प्रसाद आहे, जातीमध्ये आनंद वेगळा. तो व्यक्ती म्हणला की प्रभू आज, आणि ह्या व्यक्तीचा हा नंतर जो चोर होता तो नंतर महान भक्त बनला. त्याचं नाव होतं हरिदास, हरिदास ठाकूर. त्या हरिदास झू मंदिर मध्ये आता ते ITV बघितलं तुम्ही, ITV इस्कॉन टेलिव्हिजन, इस्कॉन टेलिव्हिजनचा तो डायरेक्टर आहे. आणि तिने पूर्ण आयुष्य आपलं इस्कॉन मध्ये दिलं. मधल्या काळामध्ये त्यांच्या भरपूर असं झोलमेल झाला. पण प्रभुपादांनी एक सांगितलं, प्रभुपादांनी एखाद्याच्या समोर ते बसले नाही की प्रभुपाद लगेच त्याला कुंडली सांगायची की तुझ्या जीवनात काय होणार आहे. प्रभुपाद म्हणजे हरिदास, तुझ्या जीवनामध्ये पुढे अनेक गोष्टी येतील, पण जीवनामध्ये एकच ध्यानात ठेवतो, तू कधी हरे कृष्ण महामंत्र जपायला सोडू नको. काय कर, तुला अनेक संकट येतील, अनेक तुझ्या जीवनामध्ये खालीवर होईल, हरिदास तू जप सोडायचं सोडू नको, जप करायचं सोडू नको. आणि हरिदास ठाकूरांनी ते जे प्रभूजी होते, आयुष्यभर त्यांनी एवढं प्रभुपादांचं हे जीवनामध्ये ठेवलं की माझ्या जीवनात काही झालं तर ते जप पुढे करायचे. म्हणून आजही ते इस्कॉन मध्ये आहे. वयस्कर, आता मला माहित नाही,
पण खूप प्रामाणिक करतो. केवळ शुद्ध भक्तांच्या संघातून भगवंतांचा खाल्लेला प्रसाद, भक्तांनी बनवलेला प्रसाद. प्रभुपादांची हीच इच्छा होती की सत्संगामध्ये आपल्याला जे काही येते ते आपल्याला सेवेमध्ये लावायचं. जे पण काही एखाद्याला काही येत नाही ना बनवायला, इथं येऊन जरी झाडू जरी मारला ना तरी ते भक्तीमध्ये गणलं जाणार. पहिले तुम्ही आम्ही विसरू, पण गौरीताई विसरणार नाही. गौरीताई विसरणार नाही. म्हणून अनेक भक्तांच्या आमच्या माहिती आहे, एका भक्ताने फक्त मंदिरामध्ये येऊन झाडू मारला, त्यांच्या मुलाला ऍडमिशन मिळालं नव्हतं. ते आले घराकडे आणि समजले त्यांना तुमच्या मुलाचा नंबर लागला. ते ड्रॉप झाले, त्याचा परत मुलाचा नंबर लागला. भगवंत विसरत नाही, आपण विसरू, भगवंत कधी. तर म्हणून भले आपण नवशिके आहोत, भक्तीमध्ये आहोत, आपल्या या श्लोकावरून पाहिलं तर की विषया निर्बंधनते निरास्य देना रसो रसो वर्ज्य रसो अभ्यस्ती परम दृष्ट्वा निर्बंधनते. तर म्हणून कृपाद्याने देहधारी जीवात्मा जरी इंद्रिय भोगापासून निवृत्त झाला, जरी आपल्याला वाटतं की विशेष आपण भक्तीमध्ये आहे आणि आपले विषय नष्ट झालेले आहे, असं कधी समजू नका. कारण जसं पावसाचं वातावरण मिळालं तर बांबूला जसे फुटवे फुटतात, तसे आपल्याला वातावरण मिळालं की आपल्या विषयांना काय होतात, चालना मिळते की नाही. तर म्हणून या सत्संगामध्ये कधीही आपल्याला कधीही प्रगत भक्त समजू नका, आपण नेहमी निवसका भक्त समजून आपली भक्तीमध्ये आपण काय केले पाहिजे, प्रवेश केले पाहिजे. म्हणून आता खूप सुंदर असा श्लोक आहे. तर आपण पाहिलं की कशा पद्धतीनं हरिदास ठाकूर म्हणजे प्रभुपादांच्या सेवेमध्ये येऊन एक चोर जर बदलत असेल, आपलं जीवन पूर्ण प्रभुपादाला जर वाहत असेल, तर आपण इतकेच म्हणून इस्कॉनमध्ये अशा अनेक व्यक्ती आहेत, अनेक लोक आहेत. पूर्वजांचं बॅकग्राऊंड म्हणजे एकदम वेगळं आहे. जसे भक्तीमध्ये जसे ते आले, त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. हे कसं परिवर्तन? केवळ नामाचा आश्रय, भक्तांचा आश्रय, भक्तांचा संग, त्यांनी केलेली सेवा, या गोष्टीमुळे तो व्यक्ती जो आहे कधीही कृष्णापासून दुरावला नाही. हरिदास ठाकूरची दीक्षा कशी झाली तुम्हाला? एक वेळेस जस्ट दीक्षा कार्यक्रम चालू होता. आपण म्हणतो ना, दीक्षा ही जी आहे ना, ही पुन्हा एका व्यक्तीवरती अवलंबून नाही. कुणावरती अवलंबून आहे? आपल्या स्वतःच्या व्यक्तीवर. मी खरोखरच पात्र आहे का? हरिदास ठाकूरच्या जीवनामध्ये हा प्रसंग आला. त्यांचे जे आत्माराम प्रभू म्हणून जे होते किचन इन्चार्ज, त्यांनी हरिदासला किचन मध्ये सेवा दिली होती. भांडी घासायची. नवशिक्या भक्ताला हेच असतं, भांडी घास, हे कर, ते सब्जी हे करून दे, तडका मार करून दीक्षित भक्तांनी मारावं, ब्राह्मण दीक्षित मारावं, ते आणखी चांगलं. का? कारण विषय अन्न नसतं ना. जसं आपण खाल तसं विषय अन्न खाईल, विषय मन होईल. विषयी अन्न खायला तर विषयी मन पण विषयच नाही. जसा आहार तसा विहार, म्हणून विषयी अन्न आपण घेतो. म्हणून ज्यावेळेस निवसका भक्त त्याला ही सेवा द्यायची आणि त्याच्यात त्याची प्रगती आहे. जसं भांडत चककेल तसं आपलं हृदय काय होईल, चकाकेल. म्हणून आश्रम मध्ये पण आम्हाला पहिली भांडी घासायला द्यायची देवाची, ड्युटी रूम मध्ये बॅक साईडला. बॅकअपला ज्यावेळेस आम्ही असायचो त्यावेळेस आमची पहिली सेवा काय, त्यामध्ये झाडू मारायचा, पोचा मारायचा,
हं? श्लोक पाहिजे होता ना. श्लोक पाठवला आमचं बंद झालं 9 वाजले यायचं. तर भांडी घासायची. तर ज्या वेळेस जसं आपल्याला माहिती आहे मंदिरामध्ये कॉपरची भांडी, महाराज कधी कधी येऊन ती कॉपरची भांडी बघतात आणि कॉपरची भांडी बघितल्यानंतर त्याच्यावर एक जरी डाग असेल ना तर महाराज फिरवून बघायचे आणि फिरवून बघितल्यानंतर डबल फिरवायचे, नंतर ट्रिपल फिरवायचे, तरी त्या भक्ताला समजलं की का फिरवत आहे. नंतर सिग्नल भक्त कोण उभा राहिलेला असतात आणि तिच्यावर डाग आहे असं नाही. महाराज जर सहज आश्रम मध्ये फिरायला आले तर नसतं फोटोवरती असा हात फिरवायचे, नुसतं असं बोट मारायचे. का बोट मारले? महाराज जायचं ना असं फिरवायचे. तर हे नवशिकी लोकांना सेवा द्यायची. तर आपल्या सेवा ज्या असतात त्या आपण काय केलं पाहिजे, अगदी हृदय घालून आपण काय केलं पाहिजे, सेवा द्यायची. म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी. जर आपण सेवा स्वीकारली म्हणून आपल्या भक्तीत प्रगती करणार. म्हणून जोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये भक्तीमध्ये जर प्रगती करायची जर असेल तर आपण काय केलं पाहिजे, आपण त्याला आपण ती सेवा घेतली पाहिजे, जबाबदारीची सेवा घेतली. कुठली असो, झाडू मारण्याची असो, स्वयंपाकाची असो, म्हणून ह्या जबाबदारी घेताना आपण काय असलं पाहिजे, त्या टीम मध्ये लोक सुद्धा काय असले पाहिजे, मिश्रित लोक, एकमेकाला शिकायला मिळाले. आपला सत्संग म्हणजे काय, शिकण्यासाठी, अनेक गोष्टी शिकण्यासाठी. भले आपली क्वांटिटी कमी, आय डोंट वॉन्ट क्वांटिटी, आय वॉन्ट क्वालिटी. प्रभुपाद म्हणतात मी एवढा प्रचार करतोय ना, माझ्या जीवनामध्ये एक भक्त जरी भेटला ना, एक भक्त तरी माझं लाईफ सक्सेस आहे. त्या भक्ताच्या जीवावरती भगवान मला आध्यात्मिक धर्मामध्ये मला ऍडमिशन दिली. म्हणून आपण फार मोठ्या हे नाही करायचं. आपल्याला एक भक्त म्हणजे जीवनामध्ये एक जरी भक्त माझ्यावरती जर संतुष्ट झाला ना तरी माझं लाईफ काय झालं, तर हे आपली भावना. मग आपलं जबाबदारी शिक्षण आपल्याला शिकायचं. तर म्हणून हरिदास ठाकूर गुरुजी ज्यावेळी दीक्षा झाली, कशी दीक्षा झाली, आत्माराम प्रभूंमध्ये काय चाललंय मंदिरमध्ये, हॉलमध्ये, म्हणजे ते दीक्षा समारंभ आहे. होय, मग मी जाऊन बघून येऊ का, म्हटले की जा पण लवकर ये, भांडी मला पाहिजे. आणि हा भक्त जाऊन तिथं असा उभा राहिला. प्रभुपाद दीक्षा देत आहे, 4-5 लोकांची दीक्षा झाली आणि दीक्षा होते आणि हा प्रभुपाद बघताय, तिथं पण आनंद झाला की दीक्षा देते. त्याच्या बरोबरची पण काय होती, त्याच्या सवय झाल्या वेगळ्या होत्या. आणि हिने विचारलं त्यावेळेस नाव काय होतं माझ्या लक्षात नाही. म्हणजे की बघानी नाव त्याला दिलं होतं, हरिदास म्हणून नाव दिलं, कारण हा जो व्यक्ती होता ना हा व्यक्ती मुस्लिम परिवारात. अशी पण एक स्टोरी. प्रभुपादाने अगोदर नाव दिलं हरिदास, हरी लेकडी. शेजारचा एक सिनियर भक्त होता, प्रभुपादांच्या कानामध्ये बरं, प्रभुपाद हे हा जो आहे तो अनेक गोष्टीचं पालन नाही करत. प्रभुपादांनी त्याच्याकडे बघितलं, जसं प्रभुपादांनी बघितलं तो हा त्याच्याकडे. प्रभुपाद म्हणले आय नो. प्रभुपाद म्हणले मला माहिती आहे. आणि प्रभुपाद म्हणले ये. प्रभुपादांनी माळ काढली, प्रभुपादांनी त्याच्या हातात दिली, जा आजपासून तुझं नाव हरिदास, हरिदास ठाकूर. हरिदास ठाकूर म्हणून. आणि हा जा म्हणजे तुझी सेवा काय आहे, किचन मध्ये जा म्हणले, माळ घे आणि किचन मध्ये जा. छोटस एवढीच संख्या होती. प्रभुपाद ज्यावेळेस
झूचं मंदिर ओपनिंग केलं होतं त्यावेळेस किती लोक. आणि मग प्रभुपादांनी दीक्षा दिली. तो म्हटला प्रभुपादांनी मला दीक्षा दिली. त्यावेळेस माळ पण नव्हती त्याच्यात. प्रभुपादांनी आपली माळ काढली त्याला. समजून किती कृपा असतो. प्रभुपादांनी म्हणे आपली माळ आपल्या बेडगावी माळ आहे का इकडे तिकडे फक्त जेवढे दीक्षेसाठी आहेत लोक आहेत त्यांच्याकडेच माळ आहे. याची माळ कुठे. प्रभुपादांनी माळ आपली काढली ना आपली माळ त्याच्याकडे. हरिदास ठाकूर तुझं नाव जर सेवा कर. तर म्हणून हे कसं झालं. त्या व्यक्तीने जे काही आपल्याला सेवा मिळेल भले आपले स्वभाव होते भले आपले सवयी विचित्र होत्या तरी सुद्धा आपल्याला भगवत भक्तीचं मिळालेली सेवा करण्याची संधी जी आहे त्या संधीचं सोनं केलं. म्हणून भगवत भक्तांनी आपल्याला जी काही आपल्याला संधी मिळालेली आहे सेवा करण्याची असो सेवा मिळालेली असो जी पण या विक्रमणास्य प्रत्यवायोन विद्यते स्वल्पस्य धर्मस्य. आपल्या स्वभाव धर्माने स्वल्पस्य जरी भगवंताची जरी सेवा केली स्वल्पस्य धर्मस्य त्रायतो महतो भयात महतो भयात त्रायतो. तर म्हणून आपल्याला आपण घरगृहस्थ्या जबाबदारी आपल्याला दिलेली आहे. सेवा आहेत आपल्याकडे. त्या सेवेमध्ये भाग घ्या आणि आपल्या भक्तीमध्ये प्रगती करा. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तुम्हाला काय प्रश्न